नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं GOB फ्यूल स्टेशनच्या आगाज पेट्रोलियम या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपल्या सध्या पेट्रोल पंपची आपल्या प्लॉटची सध्या काय कंडिशन आहे, काय काय वर्क झालेलं आहे, ते सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पण आपण बघू सध्या आपल्या पंपचं सध्या काय वर्क झालेलं आहे पूर्ण बघूया. चल तर मित्रांनो बघूया. हे बघा मित्रांनो, वॉटर ड्रेनचं काम चालू आहे सध्या. ड्रेनचं ऑलमोस्ट कंप्लीट पण झालेलं आहे. पुढे 10 मीटरपर्यंत स्पेस बाकी करायचा. PCC रेडी झालेली आहे. आपलं टोटम पण लागण्यात आलेलं आहे. कॅनोपी पण ऑलमोस्ट रेडी. DO मशीन पण बसवण्यात आलेली आहे. कॅनोपीची ब्रँडिंग आता बाकी आहे. 8 ते 10 दिवसामध्ये कॅनोपीचं ब्रँडिंगचं पण वर्क कॅनोपी ब्रँडिंगचं वर्क पण चालू होईल. टँक एरिया ऑलमोस्ट रेडी. पाईपलाईन वगैरे पूर्ण रेडी झालेलं आहे. ते बघा, पूर्ण रेडी. आता या लेवलवरनी करंट फिल करायचं काम चालू आहे सध्या. वेंट पण पूर्ण रेडी झालेलं आहे. फिलिंग पॉईंट, चेंबर ऑलमोस्ट रेडी. ही कॅनोपी एरिया, DO मशीन आपण बसून दिलेली आहे सर्व. पाईपलाईनचे नायट्रोजननी टेस्ट पण करून बघितले आहे, लिकेज कुठेच नाही आहे पाईपलाईनमध्ये. हे वायरिंगसाठी पाईपलाईन चेंबर के कॅनोपी एरियातलं पूर्ण इलेक्ट्रिकल वायरिंगच्या पाईपलाईनचे काम पूर्ण रेडी झालेलं आहे. हे सध्या चालू आहे DO मशीन. इथे व्हायब्रेटर चालवलेलं आहे. व्हायब्रेटर चालून आता याच्यावरती PCC करून राफ्ट बांधून स्लॅब कॉन्क्रीट केलं जाईल. हो मित्रांनो, हे आपण बघितलं कॅनोपीचं ब्रँडिंगचं वर्क बाकी आहे अजून आपलं. ते 8 दिवसामध्ये चालू आहे ब्रँडिंगचं वर्क. खाली कॅनोपीची PCC आणि RCCचं स्लॅबची बांधणी आता आज उद्या चालू होणार आहे. तर बघूया मित्रांनो, बिल्डिंगचं काय वर्क झालेलं आहे आपलं. बिल्डिंगचं वर्क बघू आपण सध्या काय. बिल्डिंगचा स्लॅब ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. स्लॅब टाकून आज 11 दिवस झालेले. 15व्या दिवशी आपण स्लॅब काढणार आहे. बांधकाम पण पूर्ण कंप्लीट आहे. हे बघा, बॅक साईडने बघू आपण. बिल्डिंग आपली ऑलमोस्ट रेडी आणि आजपासून प्लास्टरचं काम चालू झालेलं आहे. बिल्डिंगचे जे आउटर फेस आहे, आउटर फेसचं प्लास्टरचं काम आजपासून चालू झालेलं आहे. बघा, हे केबलिंगसाठी पाईप टाकतो 110 mm आपण. हे बिल्डिंगमधून आलेले इलेक्ट्रिकल स्ट्रेंजमधून हे पाईप पूर्ण त्या चेंबरमध्ये, त्या चेंबर बिलबोर्डपासून चेंबरमध्ये, बिलबोर्डपासून ते कॅनोपी एरियामध्ये जाईल. कॅनोपी एरियामधून ते पूर्ण सगळीकडे ते डिस्ट्रीब्यूट होईल चेंबरमधून इलेक्ट्रिकल केबल. हे बघा, JSB पण टाकायचं काम चालू आहे सध्या. ही ड्रेन आपली पाण्याची. टोटम कंप्लीट. इथे हायमास्ट पण येणार आहे. 8 दिवसामध्ये हायमास्ट पण इन्स्टॉलेशन होईल. हे बघा मित्रांनो, कॅनोपी
वर्क पण कंप्लीट आहे पूर्ण आपलं. हे कॅनोपीचं जे वॉटरचं पाणी आहे त्यासाठी चेंबर आहे. हे वरतून पाणी येईल वॉटर ड्रेनमध्ये जाण्यासाठी. हे वॉटर चेंबर आहे. समोर एक वॉटर चेंबर आहे. मित्रांनो, जसं की बघितलं आपण आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या सध्या GOP फ्यूल स्टेशनच्या आगाज पेट्रोलियमचं 70 to 80% वर्क हे कंप्लीट झालेलं आहे. 20% वर्क बाकी आहे. 20% वर्क आपण लवकरात लवकर या पाडव्यापर्यंत कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर आपल्या फ्यूल स्टेशनची ओपनिंग सेरेमनी ठेवूया. तर धन्यवाद मित्रांनो.